तर आज तुम्ही शेतकरी भावांनो अशा पद्धतीने लागण करत चला, तेव्हा का ऊसाच्या बुडाला घाणगुण नसल्यामुळे हवा खेळती राहते, ऊन वारा हवा मिळते. त्याच्यामुळे शेतकरी भावांनो साहजिकच तुम्हाला एकदम चांगल्या प्रकारे ऊसाला हे होणार आहे. आणि आज जर अशा पद्धतीने जर शेतकरी भावांनो ऊस जर तुम्ही करत चालला आणि 100-150 टन जर ऊस गेला तर तुमच्या केळीला आणि तरकारीला आणि कुठल्या ह्याला कधी ऐकणार नाही. भावांनो आज ध्यानात घ्या तुम्ही ऊसाचं काय उतार बसतोय, खर्च काय येतोय, तरकारीला खर्च किती येतोय तुम्हीच बघत असाल. आणि आता बघा तुम्ही इकडे दाखवा पत्रकार भाऊ, कुठे गेलाय ऊस? तुम्ही आला तेव्हा ऊस केवढा होता, आज लोकांना बघू द्या जगाला सगळ्या ऊस कुठे गेला, ह्याची लांबी किती झाली दुपटीने वाढ झालेली आहे. आता विचार करा, फिरवा मागे कॅमेरा तिकडे बघा, हो का कशी थाप शेतकरी भावानं ऊसाची पडली. आणि मग आता तुम्हीच बघत असाल 86-032 265 तुमच्या रानात ऊस आहेत, त्या ऊसाची काय परिस्थिती आहे आज बघा. त्या आपल्या ऊसाची काय परिस्थिती आहे बघा. जी कोंबार सुटले ते मी म्हणतोय मुसळासारखं केळीच्या कोंबासारखं कोंबार निघले, जवळ दाखवतो केळीच्या कोंबाऱ्यासारखं कोंबार निघले तर शेतकरी भावांना दाखवा पडायला भेटते. बघा तुम्हीच बघा शेतकरी भावांनो, आता असं जर वॉटर शॉट निघलं असतं तर शेतकऱ्यांनो हे वॉटर शॉट इतकं फास्ट वर जाणार आहे. आणि ही वॉटर शॉट इतकं फास्ट वर जाऊन जर ह्या वॉटर शॉटचं जर एवढं जर असा जर ग्रोथ राहिला, आता हा ग्रोथ अजून ऊस जोपर्यंत तुटून जात नाही शेतकरी भावांनो तोपर्यंत आपल्या ऊसाचा वॉटर शॉटचा ग्रोथ असाच राहणार आहे. पाऊस चालू आहे, पाऊस चालू असल्यामुळे आता इथं आम्हाला व्यक्ती येते. तर बघा शेतकरी भावांना अशा पद्धतीने लागण करत चला. अजून साधारण 7 महिने हा ऊस अजून 6 ते 7 महिने शेतकरी भावांना ऊस राहणार राहणार आहे. म्हणजे ह्याची लांबी किती होईल आणि शेवटच्या आठवड्यापर्यंत मी याला थोडं थोडं खत देत चालू राहणार आहे. जसं का शेतकरी भाव एक नाही तर 2 डोस देतात आणि त्याच्या वर्षभर का राहणार 2 वर्ष का ऊस राहणार आहे ना शेतकरी त्याला. आज माझा ऊस पडत नाही, इकडे दाखवा का तुमचा ऊस पडून सगळा राडा होतोय. आज माझा ऊस हे काढला ह्याच्यावर टेकला, इकडे दाखव हे काढला ऊस इकडे टेकला, हे काढला ऊस ह्याच्यावर टेकला. आता पडेल का शेतकरी भावानं ऊस? बघा दोन्हीकडचा ऊसाला एकामेकाला सपोर्ट झाला. आज सपोर्ट झाल्यामुळे तुमचा जे ऊस आचा राहणार सगळ्या पडतोय काढून पडतोय, त्यामुळे तुम्हाला राहणार शिरा येत नाही.